पाऊले चालती पंढरीची वाट ही आध्यात्मिक भावना प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीच्या मनी आषाढी एकादशीला दिसून येते. विठ्ठलाचे सर्व भक्त आषाढ महिन्यात पदयात्रा करून पंढरपूरला जातात. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असेही म्हणतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भारतीय पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी जातात. ही यात्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा मानली जाते. परंतु ही यात्रा सुरू कुठून होते? महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थान असलेल्या देहू या ठिकाणाहून. नमस्कार, मी आर्या शिवाजी खुळे, महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यातून बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे या महाविद्यालयात इयत्ता 11वीत आहे. पुणे शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असणारे देहू हे ठिकाण संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थान असून व वारकरी संप्रदायासाठी पवित्र स्थान मानले जाते. संत तुकाराम महाराज 17व्या शतकातील महाराष्ट्रातील महान संत होते, ज्यांनी स्वतःच्या अभंगातून भक्तीचा प्रसार समाजात केला. देहू ही त्यांची कर्मभूमी आहे. पंढरपूर वारीसाठी देहू हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान देहूहून पंढरपूरला होते. लाखो भाविक ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. देहू येथील प्रथम आणि प्रमुख आकर्षण म्हणजे गाथा मंदिर. हे मंदिर संत तुकाराम महाराजांच्या स्मृतींना समर्पित असून त्यांचे सुमारे 4000 अभंग मंदिराच्या भिंतीवर कोरलेले आहेत, ज्यामुळे तेथील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ संत तुकाराम महाराजांची भव्य मूर्ती आहे, जी त्यांच्या कार्यांना समर्पित आहे. मंदिराच्या परिसरातच संत तुकाराम महाराज गुरुकुल, श्री बहिणाबाई चौधरी अन्नपूर्णा भवन आणि श्रीधर गोशाळा यांसारखी इतरही धार्मिक स्थळे आहेत, ज्यामुळे भक्तांसाठी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभव मिळतो. दरवर्षी आषाढ महिन्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान देहूहून पंढरपूरकडे होते, ज्यामुळे या ठिकाणाचे महत्त्व अधिकच वाढते. गाथा मंदिरच्या शेजारीच म्हणजेच इंद्रायणी नदीच्या काठी विठ्ठल रुक्मिणीचे छोटेसे प्राचीन मंदिर आहे, जे शांत आणि ध्यानासाठी उपयुक्त आहे. देहू येथील दुसरे आकर्षण म्हणजे इंद्रायणी नदीचा घाट. इंद्रायणी नदी ही महाराष्ट्रातील एक पवित्र नदी असून सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून उगम पावते व भीमा नदीला विलीन होते. देहू आणि आळंदी या दोन्ही तीर्थक्षेत्रांसाठी ही नदी अत्यंत महत्त्वाची आहे. संत तुकाराम महाराज याच नदीच्या काठावर बसून अनेक अभंग रचत. नदीकिनारचे झाडे व पारंपरिक घाट हे पर्यटकांसाठी आणि भक्तांसाठी आकर्षणाचा भाग आहे. संत तुकाराम महाराजांच्या समाधीच्या इथेच एक वृक्ष आहे, जे देहू येथील पुढचे आकर्षण आहे. याच वृक्षाला नांदुरकी वृक्ष असे संबोधले जाते. असे मानले जाते की संत तुकाराम महाराज या वृक्षाच्या सानिध्यात बसून हरिपाठ आणि अभंग रचत. तुकाराम बीजेला या वृक्षाची विशेष पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी हा नांदुरकी वृक्ष हलतो. हा अत्यंत आश्चर्यकारक आणि भक्तिभावाने भरलेला क्षण असतो. जरी या घटनेमागे वैज्ञानिक स्पष्टीकरण असली तरीही भक्तांसाठी याचे महत्त्व अधिक आहे. देहू हे संत तुकाराम महाराजांच्या कार्याने ख्याती मिळालेले गाव आहे. हे गाव केवळ धार्मिक स्थान म्हणूनच नाही, तर सांस्कृतिक वारसा जतन करणारे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. देहू गावातील वस्तू, जीवनशैली आणि परंपरा यांचे वैशिष्ट्यपूर्ण जतन करणे व संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील एक महत्त्व केंद्र म्हणून देहू याची ख्याती आहे. धन्यवाद.